हॅलो फ्रेंड्स, अमृता किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण हिवाळ्याचे खारीक खोबऱ्याचे लाडू बनवणार आहोत। त्यासाठी मी इथं 1 किलो खोबरं आणि 1 किलो खारीक घेतलेले आहे। खोबरं मी असं बारीक बारीक कापून आणि खारीकचे पण असं बारीक कापा केलेले आहे। याच्या आतलं बी काढून टाकलेलं आहे आणि याला 2 दिवस कडक उन्हात वाळू घातलेला आहे। हे मी छोट्या गिरणीतून दळून आणणार आहे, जिथं फक्त खारीक खोबरं दळलं जातं। याची सेपरेट गिरणी राहते। आता मी इथं पावशर गहू घेतलेले आहे, हे निसून घेतले। हे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहे कढईमध्ये। ही मी पावशर उडद डाळ घेतलेली आहे। ही काळ्या पाटीचीच डाळ घ्यायची आहे आपल्याला, चवीला छान लागते। ही बी आपल्याला कढईमध्ये छान भाजून घ्यायची आहे। कढई गरम झालेली आहे आपली। सगळ्यात आधी आपण डाळ भाजून घेऊ। आपल्याला भाजताना तेल तूप काही टाकायचं नाहीये, तशीच भाजायची आहे। चांगली लाल होईपर्यंत आपल्याला डाळ भाजून घ्यायची आहे। डाळ भाजलेली आहे, आता काढून घेऊ आपण एका प्लेटमध्ये। अशी डाळ भाजून घ्यायची आहे आणि आता गहू भाजून घेणार आहोत आपण। गहू पण असे कंटिन्यू हलवायचे आहे आणि लालसर भाजून घ्यायचे आहे चांगले। आपले गहू छान भाजलेले आहे, काढून घेऊ आपण आता एका प्लेटमध्ये। आता गहू आणि उडद डाळ आपल्याला थंड करून घ्यायची आहे। चांगली थंड झाल्यावर हे हाताला गरम लागत नाही ना, तर थंड होऊ द्यायचे आहे। आणि हे वेगवेगळं आपल्याला गिरणीमधून दळून आणायचं आहे। तुम्ही बघू शकता, मी गिरणीतून खारीक खोबरं दळून आणलेलं आहे। असं बारीक दळून आणायचं आहे। त्याचबरोबर मी हे गहू बी दळून आणलेले आहे, पावशर आपण भाजून घेतले होते। आणि उडद डाळ पावशर, हे दोन्ही बी गिरणीतून वेगवेगळे दळून आणलेलं आहे। आता आपण हे थोड्या वेळ बाजूला ठेवू। पावशर बदाम घेतलेले आहे मी आणि पावशर काजू घेतलेले आहे। हे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। सगळ्यात आधी आपण गॅस चालू करून घेऊ, कढई ठेवू। सगळ्यात आधी आपण बदाम भाजून घेणार आहोत। आपण बदाम मध्ये थोडं तूप टाकून घेऊ। तूप टाकल्यामुळे लवकर भाजले जाते। आता आपले बदाम भाजलेले आहे, काढून घेऊ आपण। आता याच कढईमध्ये काजू टाकून घेऊ। काजू बी असेच भाजून घ्यायचे आहे आपल्याला। थोडं तूप टाकून घेऊ। काजू बी आता भाजलेले आहे, काढून घेऊ आपण। आता त्याच कढईमध्ये आपण तूप घालणार आहोत। दोन चमचे तूप घातलेलं आहे मी। आपण डाळ दळून आणलेली याच्यात सोडणार आहोत आणि याला भाजून घेणार आहोत चांगलं। आपल्याला या गिठोळ्या फोडून घ्यायच्या आहे चांगल्या। आपण डाळ आधी बी भाजून घेतली होती, आता आपल्याला आबडतोबड भाजायची आहे। आता डाळीचं पीठ भाजलेलं आहे, काढून घेऊ आपण एका प्लेटमध्ये। त्याच कढईत परत तूप टाकून घेणार आहोत आपण। इथं पण मी 2 चमचे वापरले आहे तुपाचे।
गव्हाचं पीठ टाकून घेऊ. याच्यात पण आपल्याला असेच गोळे फोडून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी गोळे फोडून घेत आहे. गव्हाचं पीठ पण आता छान भाजलेलं आहे. काढून घेऊ आपण एका प्लेटमध्ये. आपलं उडद डाळीचं आणि गव्हाचं पीठ भाजून रेडी आहे. आता आपण हे साईडला ठेवून देऊ. आता मी इथं डिंक घेतलेला आहे. हे डिंक आपण 2 दिवस उन्हात वाळू घातलेला आहे. इथं खलबत्ता घेतलेला आहे मी. हे डिंक आपल्याला थोडं थोडं कुटून घ्यायचं आहे. असे छोटे छोटे तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहे. डिंक असा फोडून घेतलेला आहे मी. तुम्ही बघू शकता असा बारीक करायचा आहे. जास्त बारीक पण नाही करायचा. आता आपल्याला डिंक तळून घ्यायचा आहे. आपण पहिले थोडा टाकून बघणार आहोत तेल गरम झालं की नाही. आणि डिंक तळताना लक्ष देऊन तळायचा आहे. हा डिंक चेहऱ्यावर बी येऊ शकतो, अंगावर बी येऊ शकतो. आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण थोडा थोडा डिंक याच्यात टाकून तळून घेणार आहोत. असं तळून घ्यायचं आहे सगळा. आपला डिंक तळून रेडी आहे. आता याला थंड होऊ द्यायचं आहे. आता आपल्याला हे बदाम फोडून घ्यायचे आहे. आबडधोबड मिक्सरमध्ये काढणार आहोत आपण. असे कुटून घ्यायचे आहे आपल्याला. आपले बदाम सगळे कुटून तयार आहे. आता आपण हे कुटलेले बदाम मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहोत. आणि मिक्सरमधून बारीक पावडर तयार करून घ्यायचं आपल्याला. मी बदामाची सगळी पावडर तयार करून घेतलेली आहे मिक्सरमधून. तुम्ही बघू शकता असं बारीक पावडर तयार करून घ्यायचं आपल्याला. काजू काढून घेऊ मिक्सरमधून. काजूची पावडर तयार करून घेऊ. आता ही काजूची पावडर आपण या भांड्यातच टाकून देऊ ज्याच्यात बदामची पावडर टाकली होती. आपण काजूचा आणि बदामचा भुकटा एकाच याच्यात टाकलेला आहे. हे दोन्ही पावडर एकत्र करून घ्यायची आहे, काजूची आणि बदामची. आता हा डिंक तळलेला पण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. असा बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला डिंक. आता मी हे सगळं परत एकदा समजून सांगणार आहे. हा डिंक मी 100 ग्रॅम घेतला होता.
हे गव्हाचं पीठ आहे पावशर, हे डाळीचं पीठ आहे पावशर, हा 1 किलो गूळ मी असा कुटून घेतलेला आहे, तूप घेतलेला आहे 1 किलो, खारीक खोबरं आहे 1 किलो, 2 किलो म्हणजे, बदाम आहे आणि पावशर काजू आहे, असे कुटून घेतलेले आहे, आणि हे कढीचं तेल घेतलेलं आहे थोडं. आता हे सगळं मी मिक्स करणार आहे. सगळ्यात आधी आपण खारीक खोबऱ्याचा कूट टाकून घेऊ. काजू आणि बदामचं कूट टाकून घेऊ. उडदाच्या डाळीचं पीठ टाकून घेऊ. गव्हाचं पीठ टाकून घेऊ. मिक्सर मधून बारीक केलेला डिंक टाकून घेऊ. हे सगळं आता आपल्याला चांगले एकजीव करून घ्यायचं आहे. असं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण जे पीठ भाजलं होतं ना, गोळे जर राहिले असेल तर याच्यात गोळे राहत नाही, असं केलं ना. लाडूचं सगळं मिश्रण आता रेडी आहे. आपण गुळाचा पाक तयार करून घेऊ. आता मी परत त्याच कढईमध्ये पावशर तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे. हे तेलामध्ये आपल्याला 1 किलो गूळ टाकून द्यायचा आहे. मी गॅस चालू केलेला आहे. तेल थोडं कोमट झालेलं आहे. आता आपल्याला मिक्स करत राहायचं आहे, हलवतच राहायचं आहे. जोवर गुळाचं पाणी होत नाही तोवर आपल्याला हलवत राहायचं आहे. आता आपला गूळ रेडी आहे. आपण गॅस बंद करून टाकू. आता आपला गुळाचा पाक आपण या मिश्रणात टाकणार आहोत थोडा थोडा. आणि मिक्स करून घेणार आहोत. आता मी सगळा पाक टाकून देत आहे. आता हे थंड झालेलं आहे. हाताच्या साहाय्याने आपल्याला मिक्स करायचं आहे. आता मी 1 वाटी तूप गरम करायला ठेवलेलं आहे. आता मी तूप याच्यात टाकत आहे. मिक्स करून घेऊ. गरम येते. आता याला चांगलं मिक्स करून आपण लाडू तयार करून घेऊ. आता आपण थोडं हातावर घेऊन लाडू बनवून घेऊ.
बाकीचे लाडू पण आपण असेच तयार करून घेऊ। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।